चिंचोली सावन को पानी जी सर मौसम जा तो जवानी ये मुटु मेरो ना घालो छाना मेरो सना घालो ए ओला माया को ओकाशी माया को ओकाशी चला सोनजाई क्रिकेट संघाचे कर्णधार दीपेश यांना मी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि आरसीसी बी संघाच्या कर्णधार स्वप्नील सारगे यांना विनंती करतोय की तुम्ही आपले सलामीचे 2 फलंदाज रेडी ठेवायचे आहेत. पंच मैदानाचा परत ताबा घेताना दिसत आहेत. पंच म्हणून आपल्या ह्या सामन्यासाठी काम पाहतात ते सुजित सर आणि दीप सर अतिशय उत्कृष्टरित्या पंचाची भूमिका आपल्या ह्या स्पर्धेसाठी पार पाडताना दिसत आहेत. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच. आणि सलामीला जोडी येते ती हेमंत शिंदे आणि स्वप्नील सारगे. आरसीसी बी संघाचे प्रतिनिधी आणि स्वतः कर्णधार पदाची जबाबदारी स्वप्नील सारगे आणि नॉन स्ट्राईकला मला वाटतं हेमंत शिंदे आरसीसीचा सिक्सर किंग म्हणून ज्याच्याकडे संबोधलं जायचं एकेकाळचा हा षटकाराचा किंग हेमंत शिंदे परत एकदा मैदानात उतरतोय आपल्या संघासाठी. आरसीसी बी संघाकडून स्ट्राईकला स्वप्नील सारगे. सोनजाई क्रिकेट संघाचा एक प्रतिनिधी त्यांनी पॅव्हिलियन कक्षाकडे पाठवायचा आहे. दहिवली संघाचा एक प्रतिनिधी त्यांनी पॅव्हिलियन कक्षाकडे पाठवायचा आहे. वैयक्तिक पहिल्यांनी संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो दीपेश स्वतः कर्णधार. पहिलं षटक वैयक्तिक पहिल्यांनी संघाकडून पहिलं षटक दीपेश स्वतः कर्णधार आणि आरसीसी बी संघाकडून सलामीचे फलंदाज मैदानामध्ये उतरलेले ते स्वप्नील सारगे आणि हेमंत शिंदे. आमच्या बालपणापासून ज्यांचं क्रिकेट आम्ही पाहत आलोय असे स्वप्नील सारगे आणि हेमंत शिंदे परत एकदा बऱ्याच वर्षानंतर मैदानाचा ताबा घेताना दिसत आणि स्ट्राईक एंडला स्वतः कर्णधार स्वप्नील सारगे, नॉन स्ट्राईकला हेमंत शिंदे. बरेचसे सामने आपले एक हाती आपल्या संघाला जिंकून देण्याची भूमिका ज्यांनी बरेच वर्ष आपल्या संघासाठी साकारली असे हा स्वप्नील सारगे आणि हेमंत शिंदे. त्यांच्या पहिल्या षटकातील दीपेश यांच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा मारा करण्यासाठी स्वतः कर्णधार स्वप्नील सारगे. चला बघूया दीपेश यांचा पहिला चेंडू पहिल्या षटकातील स्वप्नील यांना आणि काय ऑफ साईडला कटवलेला चेंडू. मला वाटतं एक धावसंख्या मात्र पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र कुठेतरी असफल होताना दिसतोय. बऱ्याच वर्षानंतर मैदानामध्ये परत एकदा पुनरागमन करताना हेमंत शिंदे आणि स्वप्नील सारगे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये त्यांना थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडी त्यांना काळजी घ्यावी लागेल. आणि ह्या संघामध्ये ज्यांचा खेळाडूंचा भरणा आहे त्याच्यामध्ये रमेश शिंदे असतील, सुरेश शिंदे असतील, उमेश शिंदे असतील आणि काय हलक्या हाताने कटवलेला चेंडू लेग साईडला एक धावसंख्या पूर्ण झाली आहे. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं पंचांचा निर्णय मला वाटतं धावबाद पंचांचा निर्णय झालेला आहे आणि मला वाटतं मी पहिल्यांदाच बोलतो रनिंग बिटवीन द विकेट मध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. आरसीसी बी संघाच्या ह्या खेळाडूंना डिझेल साठी भेटते. थँक्यू डीजे. आणि हेमंत शिंदे यांची जागा घेण्यासाठी येतात ते उमेश शिंदे. मला वाटतं रनिंग बिटवीन द विकेटचा कॉल हा थोडासा चुकलेला दिसतोय हेमंत शिंदे आणि स्वप्नील सारगे यांचा आणि त्यांचा धक्का मात्र आरसीसी बी संघाला पाहायला मिळतोय. हेमंत शिंदे सारखा धडाकेबाज फलंदाज धावबाद होताना दिसतोय आणि धावसंख्या मात्र 2 चेंडूमध्ये 2 आणि 1 गडी बाद. हेमंत शिंदे यांची जागा घेण्यासाठी
स्वतः मैदानामध्ये उतरले ते उमेश शिंदे. वैयक्तिक पहिल्यानी संघाकडून सुद्धा पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील त्यांचा तिसरा चेंडू दीपेश यांचा. स्वतः कर्णधार दीपेश खेडेकर आपल्या संघाची पूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती. चांगला चेंडू मारण्याच्या नादात बीट झालेले आहेत. बरीच वर्ष आम्ही बघत होतो दहिवली क्रिकेट संघाचा कर्णधाराची जबाबदारी विनेश खेडेकर यांच्याकडे होती आणि आता मला वाटतं नवतरुण दीपेश खेडेकर यांच्याकडे आपल्या संघाची कर्णधाराची जबाबदारी दीपेश खेडेकर यांच्यावरती सोपवलेली दिसते. आणि एक खेळाडू म्हणून विनेश खेडेकर स्वतः यष्टीरक्षक म्हणून आपल्या संघासाठी काम करतायत. एक धावसंख्या पूर्ण झाली आहे. परत एकदा मला वाटतं थोडंसं गचा क्षेत्ररक्षण दहिवली संघाकडून आणि एकेरीचं रूपांतर मात्र दुहेरी धावसंख्येमध्ये केलं. धावसंख्या झालेली आहे ती 4 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 4. एक गडी बाद. थोडी संत पद्धतीने सुरुवात म्हणावी लागेल आरसीसी बी या संघाची. वैयक्तिक पहिल्या षटकातील 5वा चेंडू दीपेश खेडेकर यांचा. उमेश शिंदे यांना बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि परत एकदा हलक्या हाताने कटवलेला चेंडू लेग साईडला. एक धावसंख्या मात्र पूर्ण झाली आहे. दुसरी धावसंख्या सुद्धा घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण झालेली आहे. चांगला धावफलक खालता ठेवण्याचं काम उमेश शिंदे आणि स्वप्नील सारगे यांच्या मार्फत आपल्या आरसीसी बी संघासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 6. 5 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 6. त्यांच्या षटकातील शेवटचा चेंडू दीपेश यांचा. परत एकदा एक धावसंख्या पूर्ण झाली आहे आणि काय क्षेत्ररक्षण केलंय दहिवली या संघाकडून. आणि दुसऱ्या धावसंख्येसाठी प्रयत्न चालू असताना आरसीसी संघाचे स्वतः कर्णधार माझे मनानं भरल सखवली. वाली का माझी नवरी माझे मनानं भरल सखवली. आख्याना भाडा अंबळ्यावतारणी जावई निघाली सायलीची जावई निघाली सायलीची. थँक्यू डीजे थँक्यू. एक षटकाखेर धावसंख्या झालेली आहे ती 7. 2 गडी बाद. आजच्या ह्या आरसीसी चषक सामन्यासाठी बरेचसे मान्यवर आपल्या ह्या सामन्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. सर्व मान्यवरांचे राधाकृष्ण क्रिकेट आणि राधाकृष्ण युवक मंडळाच्या तर्फे हार्दिक स्वागत. स्वतः कर्णधार धावबाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी पंकज शिंदे. बॉलर नेम प्लीज. यश वैयक्तिक पहिल्याने संघाकडून दुसरं षटक यश यांचं. पंकज यांना बघूया. एक धावसंख्या पूर्ण झाली नाही. एकाच धावसंख्येवरती मला वाटतं समाधान मानावं लागणार आहे. मीरा भाईंदर मध्ये वास्तव्यात असलेले बरेच वर्ष भाईंदर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा क्रमांक 11 शाखा प्रमुख आमचे गावचे सदस्य सन्माननीय प्रसादजी बाटे साहेब हे सुद्धा ह्या स्पर्धेला उपस्थित राहिलेत. राधाकृष्ण युवक मंडळ राधाकृष्ण क्रिकेट क्लबच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत. त्यांना मी मंचावरती आमंत्रित करतोय आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय. राधाकृष्ण क्रिकेट क्लबचे विद्यमान कर्णधार सन्माननीय आकाशजी बाटे ते त्यांना सन्मानित करतील. त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. शाखा क्रमांक 11 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा प्रमुख सन्माननीय प्रसादजी बाटे यांना सन्मानित करण्यात येत आहे. सन्मानित करण्यासाठी राधाकृष्ण युवक मंडळाचे राधाकृष्ण क्रिकेट क्लबचे विद्यमान कर्णधार सन्माननीय आकाशजी बाटे ते त्यांचा सन्मान करतील. त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. ह्या आरसीसी चषकसाठी त्यांनी विशेष सहकार्य आमच्या संघासाठी केलं असे प्रसादजी बाटे तुमचे मनपूर्वक आभार. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे तळा तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष आणि राधाकृष्ण पालखी सोहळा 2026 चे विद्यमान कार्याध्यक्ष पदावरती कार्यरत असलेले
सन्माननीय राजूजी शिंदे साहेब हे सुद्धा या स्पर्धेला उपस्थित राहिले आहेत. राधाकृष्ण युवक मंडळाने राधाकृष्ण क्रिकेट क्लबच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय. राधाकृष्ण पालखी कमिटीचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय कल्पेशजी सारगे साहेब हे मंचावरती येतील. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मी ह्याच्या अनुपस्थितीमध्ये मी महेंद्रजी वाजे यांना विनंती करतोय की ते मंचावरती येतील आणि ते त्यांना सन्मानित करतील. रायगड मी मराठी प्रतिष्ठान तळातालुक्याचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राजूजी शिंदे साहेब आणि राधाकृष्ण पालखी सोहळा कमिटी 2026 चे सन्माननीय कार्याध्यक्ष राजूजी शिंदे साहेब यांना मंचावरती मी आमंत्रित करतो. त्यांना सन्मानित करण्यासाठी महेंद्रजी वाजे हे मंचावरती येतील आणि ते त्यांना सन्मानित करतील. त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. दोन्ही मान्यवरांचे मनपूर्वक आभार. आरसीसी चषकसाठी वारंवार आम्हाला सहकार्य ज्यांचं लाभत असतं असे वृंदावन गावचे सुपुत्र सन्माननीय प्रशांतजी तांबडे साहेब हे सुद्धा ह्या स्पर्धेला आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना सुद्धा मंडळाच्या वतीने क्लबच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनी मंचावरती उपस्थित राहायचं आहे आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय. राधाकृष्ण युवक मंडळाचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय विष्णूजी सारगे साहेब हे मंचावरती येतील आणि ते त्यांना सन्मानित करतील. त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. वृंदावन गावचे सुपुत्र सन्माननीय प्रशांतजी तांबडे साहेब हे आमच्या विनंतीला मान देऊन ह्या स्पर्धेला उपस्थित राहिलेत. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित केलं आहे. राधाकृष्ण युवक मंडळाचे माजी उपाध्यक्ष राधाकृष्ण युवक क्रिकेट क्लबचे माजी उपकर्णधार सन्माननीय विष्णूजी सारगे ते त्यांना सन्मानित करतील. त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. दोन्हीही मान्यवरांचे राधाकृष्ण क्रिकेट क्लब आणि युवक मंडळातर्फे हार्दिक हार्दिक मनपूर्वक आभार. 14 दोन्ही मान्यवरांचे मनपूर्वक आभार. परत एकदा आपण मैदानाकडे जातोय. धावसंख्या झालेली आहे ती 14. 2 षटक आणि धावसंख्या झालेली ती 14. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरं षटक विनेश यांचा आणि काय लेग साईडला मारलेला चेंडू आणि मला वाटतं तेवढं चांगलं क्षेत्र कर्णधार दीपेश खेडेकर यांच्याकडून एक धावसंख्या मात्र पूर्ण आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असताना धावबादच्या स्वरूपात उमेश शिंदे यांचा जातोय. थँक्यू डीजे. चला माजी कर्णधार दहिवली संघाचे विनेश खेडेकर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला त्यांच्या षटकातील दुसरा चेंडू मारा करण्यासाठी सज्ज झालाय तो पंकज आणि लेग साईडला कटवलेला चेंडू. एक धावसंख्या मात्र पूर्ण होते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल आणि दुसरी धावसंख्या पूर्ण होते का बघूया आणि दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मला वाटतं आरसीसी बी संघाकडून सुरुवातीला थोडेसे सिनियर खेळाडूच मैदानामध्ये उतरले होते आणि त्याच्यानंतर विकेट रनबाद धावबाद झाल्यानंतर थोडे ज्युनियर खेळाडू आरसीसी बी संघाकडून खेळताना दिसतात. पंकज शिंदे आणि सार्थक घाटवळ. विनेश खेडेकर यांचा पहिला मला वाटतं पंचांना कवायत करण्यासाठी लावणारा हा चेंडू विनेश खेडेकर यांचा अवांतर चेंडू. धावसंख्या मात्र 18 झालेली आहे. ह्या षटकातील मला वाटतं 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू विनेश खेडेकर यांचा मारा करण्यासाठी परत एकदा सज्ज. बॅटिंग मार्क वरती स्वतः पंकज शिंदे आणि काय शॉट मारलेली आहे मला वाटतं आणि हा एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल आणि दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं आणि काय जल्लोष पाहायला मिळतो आरसीसी बी संघाकडून. मैदानाच्या बाहेर राहायची मी विनंती करतो राकेश भाटे यांना. अदरवाईज ऑर्गनायझिंग कडून तुम्हाला पेनल्टाईज केलं जाईल. मी तुमचा उत्साह मित्रांनो समजू शकतो. धावसंख्या झालेली आहे ती 20. 3 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 20. पंकज चांगली आणि मला वाटतं आणि परत एकदा गचा क्षेत्ररक्षण शरद महाडिक यांच्याकडून एक धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण.
खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद सुद्धा आरसीसी बी संघाला पॅव्हलियन कक्षाकडून भेटतोय. स्वतः आयोजक अशी जबाबदारी, आयोजक आणि स्पर्धक अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना दिसता आरसीसी बी संघ. 22 झालेले 4 चेंडू, अजूनही ह्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. विनेश यांचा पुढील चेंडू, 5वा चेंडू त्यांच्या षटकातील मारा करण्यासाठी पंकज आणि ऑफ साईडला कटवलेला चेंडू. 1 धावसंख्या मात्र पूर्ण झाली आहे आणि एकाच धावसंख्येवरती मात्र समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या झालेली आहे ती 23. एक निर्णायक चेंडू विनेश खेडेकर यांचा. बघूया सार्थक घाटवळ, आरसीसी ए संघाकडून सलामीला आलेले सुदर्शन घाटवळ यांचे छोटे बंधू सार्थक घाटवळ. आणि मला वाटतं पंचांना परत एकदा कवायत करताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या मात्र, धावफलक मात्र हलता ठेवण्याचं काम करतायत हे स्वतः 2 फलंदाज. धावसंख्या झालेली आहे ती 24. शेवटचा चेंडू विनेश खेडेकर यांचा. बघूया अरे, आणि मला वाटतं हा चांगलं क्षेत्ररक्षण शरद दादा यांच्याकडून. 1 धावसंख्या पूर्ण. मला वाटतं 3ऱ्या धावसंख्येचा सुद्धा प्रयत्न असायला पाहिजे आणि 2 धावसंख्या मात्र पूर्ण झाल्यात आणि 2च धावसंख्येवरती त्यांना समाधान मानावं लागणार आहे. आणि चांगलं क्षेत्ररक्षण शरद महाडिक यांच्याकडून. बरेच वर्ष क्रिकेटच्या मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलंय शरद महाडिक यांना दहिवली संघाकडून. धावसंख्या झालेली आहे ती 26 आणि 27 रन्स टू विन. सोमजाई क्रिकेट संघ दहिवली या संघाला जिंकण्यासाठी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 27 धावसंख्येची गरज. जनगण अधिनायक जय हे. चलाओ ना नैनो से बाणरी, चलाओ ना नैनो से क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. राजेश बाटे व्लॉग ह्या चॅनलद्वारे आपल्या गावाकडची बरीचशी माहिती संपूर्ण कोकणकरांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतात ते आमचे युवक मंडळाचे सभासद राजेशजी बाटे. हे रायगड भूषण पुरस्कृत आमचे सल्लागार, ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय तुकारामजी पुढील होणारा सामना SOMDB वर्सेस घोडेगुम. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की तुम्ही पॅव्हलियन कक्षाकडे टॉस का बॉस साठी यायचं आहे. SOMDB वर्सेस घोडेगुम. SOMDB संघाचे कर्णधार रजित घाटवळ आणि घोडेगुम संघाचे कर्णधार गणेश खेडेकर यांना मी विनंती करतो की तुम्ही पॅव्हलियन कक्षाकडे टॉस का बॉस साठी यायचं आहे. सोनजाई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि आमचे सामाजिक सहकारी सन्माननीय विनयजी खेडेकर साहेब
हे सुद्धा ह्या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना मी मंचावरती आमंत्रित आणि राधाकृष्ण पालखी सोहळ्याच्या 25व्या रौप्य महोत्सवी निमित्त ज्यांनी सुंदर असं गाणं रचलं, आमचा मार्गदर्शक, आमचा सहकारी जो आम्हाला सोडून गेलेला आहे, स्वर्गीय प्रशांतजी वाजेदादा यांच्यावरती सुंदर असं गाणं ज्यांनी रचलं, असे आमचे सहकारी सन्माननीय विनयजी खेडेकर साहेब हे सुद्धा मंचावरती आलेले आहेत. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय. राधाकृष्ण युवक मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय उत्तमजी शिंदे साहेब हे मंचावरती येतील, ते त्यांना सन्मानित करतील, त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा आहे. सन्माननीय विनयजी खेडेकर साहेब हे मंचावरती येतील. राधाकृष्ण युवक मंडळाचे दोन्हीही मान्यवरांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. परत एकदा आपण मैदानाकडे जातोय. बॅट्समन नेम स्ट्राईकला आहे तो जय आणि नॉन स्ट्राईकला आहे तो नॉन स्ट्राईकला आहे तो प्रणित. यश आणि प्रणित दहिवली क्रिकेट संघाचे सलामीचे फलंदाज आणि आरसीसी बी संघाकडून सलामीचा गोलंदाज म्हणून रमेश शिंदे. बघूया आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक. बरेच वर्ष आपल्या आरसीसी संघासाठी गोलंदाजीचं प्रदर्शन करणारा हा रमेश शिंदे पुन्हा एकदा बऱ्याच वर्षानंतर मैदानामध्ये. आकूड टप्प्याचा हा चेंडू, तेवढाच चांगला समाचार आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावसंख्येचं रूपांतर दुसऱ्या धावसंख्येमध्ये केलं. धावसंख्येचा मात्र श्री गणेशा करीला जातोय तो दहिवली संघाकडून. थोडा आखूड टप्प्याचा चेंडू रमेश शिंदे यांचा आणि तेवढंच मार्गदर्शन करताना दिसतात एसटीच्या मागून स्वप्नील सारगे. कर्णधाराच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत स्वप्नील सारगे. बरीच वर्ष आपल्या संघासाठी आरसीसी संघासाठी आपलं प्रतिनिधित्व ज्यांनी केलं ते ह्या आरसीसी बी संघामध्ये खेळणारे हे खेळाडू स्वप्नील सारगे, रमेश शिंदे, सुरेश शिंदे, उमेश शिंदे. आणि बघूया हलक्या हाताने कटवलेला चेंडू ऑफ साईडला. एक धावसंख्या मात्र पुन्हा नाही, एकाच धावसंख्येवरती मात्र समाधान मानावं लागणार आहे ते दहिवली संघाला. आणि धावफलक मात्र हलता ठेवण्याचं काम करतोय तो जय आणि प्रणित. आणि ह्या दोन चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 2 चेंडू अखेर 3. लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रणित. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करताना दिसतात ते कर्णधार स्वप्नील सारगे. सुरेश शिंदे यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना बघूया प्रणित आपल्या संघासाठी काय करतोय. रमेश शिंदे यांचा पुढील चेंडू वैयक्तिक पहिला आणि पहिल्या षटकातील त्यांचा हा तिसरा चेंडूसाठी मारा करण्यासाठी सज्ज आणि हलक्या हाताने कटवलेले चेंडू. क्षेत्ररक्षण उमेश शिंदे. बरेच वर्ष उमेश शिंदे आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. 3 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 4. मला वाटतं एक 8 ते 10 पावलांचा रनअप रमेश शिंदे यांचा. मध्यम गतीचा हा गोलंदाज बरीच वर्ष आणि आपल्या आरसीसी संघाला फायनल पर्यंत पोहोचून नेण्यामध्ये महत्वाची भूमिका ज्यांनी निभावली असा हा रमेश शिंदे परत एकदा बऱ्याच वर्षानंतर मैदानामध्ये. धाव फलकावरती मात्र ब्रेक लावण्याचं काम रमेश शिंदे करताना दिसतोय. 3 चेंडू अखेर धावसंख्या मात्र झालेली आहे ती बिनबाद 4. परत एकदा स्ट्राईकला येतो जो जय. आखूड टप्प्याचा चेंडू परत एकदा. काही चेंडू समजलेला नाहीये आणि धावबाद झालेला आहे तो प्रणित. चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःच्याच गोलंदाजीवरती चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं रमेश शिंदे. आणि त्यांना प्रोत्साहित त्याचं अभिनंदन करण्यासाठी पूर्ण मैदानातले सगळे खेळाडू. वय जरी ह्या खेळाडूंचं झालं असलं तरी उत्साह मात्र अजूनही तितकाच दिसतोय. आमच्या बालपणापासून ह्या क्रिकेटरांना आम्ही बघत
बघत आम्ही सुद्धा क्रिकेट खेळायला लागलो असे हे स्वप्नील सारखे, हेमंत शिंदे, सुरेश शिंदे आता मात्र आरसीसी बी संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत. आणि जागा घेण्यासाठी धावबाद झाल्यानंतर, प्रणित धावबाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी सोनजाई क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आमचे सामाजिक सहकारी सन्माननीय विनेश खेडेकर, बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. अजूनही जय सलामीला आलेला फलंदाज मैदानावरती. रमेश यांचा पुढील चेंडू, परत एकदा आखूड टवेची गोलंदाजी रमेश शिंदे यांच्याकडून होते आहे. एक धावसंख्या मात्र पूर्ण आणि एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागणार आहे. वारंवार मला वाटतं कर्णधार स्वप्नील सारगे यांना आदेश द्यावा लागतोय की शॉर्टअप टाईपची गोलंदाजी केली जाते रमेश शिंदे यांच्याकडून. धावसंख्या झालेली आहे ती 5 चेंडू अखेर धावसंख्या झालेली ती 5. अजूनही 22 धावसंख्येची गरज. बघूया, एक धावसंख्या मात्र पूर्ण, दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण होईल आणि ह्या 2 धावसंख्येनंतर धावसंख्या झालेली आहे ती 7. आता मात्र समीकरण येऊन ठेपलेले आहे ते 2 षटकामध्ये 20 धावसंख्येची गरज दहिवली या संघाला. आता बघूया कर्णधार स्वप्नील सारगे दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र कोणत्या गोलंदाजाकडे देत आहेत. महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे तळा तालुक्याचे सदस्य, गवळवाडी गावचे सभासद सन्माननीय उमेशजी दिवेकर साहेब हे सुद्धा ह्या स्पर्धेला उपस्थित राहिलेत. राधाकृष्ण क्रिकेट क्लब आणि युवक मंडळातर्फे तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय. सन्माननीय नितीनजी शिंदे यांना, ते मंचावरती येतील. आमचे सामाजिक सहकारी महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट तळा शाखेचे सभासद उमेशजी दिवेकर साहेब हे सुद्धा मंचावरती उपस्थित राहिले. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी अविनाश धुमाळ यांना विनंती करतोय की ते मंचावरती येतील आणि ते त्यांना सन्मानित करतील. पंचांना मात्र कवायत करायला लावते. धावसंख्या झालेली आहे ती 9. सुरेश शिंदे यांच्या षटकाची ही थोडीशी खराब सुरुवात आपल्याला म्हणावी लागेल. आता मात्र समीकरण येऊन ठेपले ते 12 चेंडूमध्ये 18 धावसंख्येची गरज दहिवली या संघाला. आणि जर विजय जिंकून घ्यावंसं वाटत असेल आरसीसी बी संघाला तर गोलंदाजी मात्र चांगली करावी लागेल. आणि काय गोलंदाजी केलेली आहे सुरेश शिंदे यांच्याकडून. आणि त्रिफळाची होतो विनेश खेडेकर आणि त्यांची जागा घेण्यासाठी आता परत एकदा मैदानावरती डीजेला संधी. थँक्यू डीजे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक, सांघिक दुसरं षटक सुरेश शिंदे यांचं. पहिला चेंडू मात्र अवांतर आणि दुसरा चेंडू मात्र विनेश खेडेकर यांना तंबूचा रस्ता दाखवणारा सुरेश शिंदे यांचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 9. सुरेश शिंदे यांचा पुढील चेंडू, एक 10 ते 12 पावलांचा रनअप सुरेश शिंदे यांचा. मारा करण्यासाठी रोशन स्ट्राईक एंडला. आणि मला वाटतं परत एकदा पंचांना कवायत करणारा हा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 10. अजून मला वाटतं लाईन अँड लेन मध्ये थोडीशी सुधार करावी लागणार आहे सुरेश शिंदे यांना. बरीच वर्ष आपल्या आरसीसी संघासाठी गोलंदाजीचं प्रदर्शन ज्यांनी केलं अशा सुरेश शिंदे. बघूया पुढील चेंडू सुरेश शिंदे यांचा. आणि परत एकदा मला वाटतं पंचांचा निर्णय अवांतर चेंडू. अजूनही लाईन आणि लेंथ सापडलेली दिसत नाही सुरेश शिंदे यांना. आम्ही बरेचसे असे सामने बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये 6 चेंडूमध्ये 5, 6 चेंडूमध्ये 4 धावसंख्या
समोरच्या संघाला गरज असताना सुद्धा सामने आपल्या बाजूने फिरवणारे हे सुरेश शिंदे बरेच वर्ष गोलंदाजी करताना आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. आता मात्र त्यांना कुठेतरी सूर अजूनही गवसलेला दिसत नाही सुरेश शिंदे यांना. आणि परत एकदा पंचांचा निर्णय हा अवांतर चेंडू. धावसंख्या 13 आणि चेंडू मात्र झालेला आहे या षटकातील फक्त एकच. अजूनही स्वप्नील सारगे यांचा विश्वास सुरेश शिंदे यांच्यावरतीच. बघूया विश्वास जिंकण्याचं काम सुरेश शिंदे आपल्याकडे करतायत काय. आत्मविश्वासाची कमी सुरेश शिंदे यांच्याकडे नक्कीच नाहीये. आणि जसं मी बोलतो की कमबॅक करताना आम्ही बरेच वर्ष सुरेश शिंदे यांना पाहिलेलं आहे आणि परत एकदा कमबॅक करणारा हा चेंडू सुरेश शिंदे यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा निर्धाव चेंडू. 2 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे ती 13. तिसरा चेंडू सुरेश शिंदे यांचा आणि हलक्या हाताने कटवलेला चेंडू ऑफ साईडला. 1 धावसंख्या मात्र पूर्ण आणि दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण झालेली आहे आणि 2 धावसंख्येवरती समाधान मानावं लागणार आहे. धावफलक हालतात ठेवण्याचं काम स्वतः सलामीला आलेला हा जय आणि त्याला मात्र तोलामोलाची साथ देत आहेत ते रोशन दादा. झालेले आहे ते 15. 3 चेंडू मध्ये 15 धावसंख्या. अजूनही समीकरण आलेले ते 9 चेंडू मध्ये 12 धावसंख्येची गरज. बघूया सुरेश शिंदे आपल्या गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना दिसत आहेत का. सुरेश शिंदे यांचा पुढील चेंडू आणि परत एकदा हलक्या हाताने कटवलेला चेंडू आपल्याच गोलंदाजीवरती अडवलेला हा चेंडू. निर्धाव चेंडू. मला वाटतं निर्धाव चेंडू एक निर्धाव चेंडू आपल्या संघाला विजयाच्या दिशेकडे घेऊन जाणार आहे ह्याची कल्पना मात्र सुरेश शिंदे कर्णधार स्वप्नील सारगे यांना असावी. सुरेश शिंदे यांचा पुढील चेंडू 5वा चेंडू त्यांच्या षटकातील आणि आता मात्र लेग साईडला कटवलेला चेंडू आणि हा चेंडू जातोय सीमापार चौकार. डिझेला संधी. थँक्यू. आता मात्र समीकरण येऊन ठेपले तर 7 चेंडू मध्ये 8 धावसंख्येची गरज. तिसरं षटक निर्णायक षटक. बघूया ती तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वप्नील सारगे कोणत्या गोलंदाजाकडे सोपवत आहेत. तत्पूर्वी हा चेंडू मात्र निर्धाव टाकावा लागेल सुरेश शिंदे यांना आणि हा मला वाटतं निर्धाव टाकण्याचा प्रयत्न असला तरी 1 धावसंख्या चोरटी धावसंख्या घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ते दहिवली संघाचे हे फलंदाज. आणि आता मात्र 6 चेंडू मध्ये 7 धावसंख्येची गरज. 6 चेंडू मध्ये 7 धावसंख्येची गरज. निर्णायक षटक. थोडस महागडे षटक सुरेश शिंदे यांच्याकडून आणि आता निर्णायक ह्या सामन्याचा निकाल लावणारा षटक. तिसरं षटक. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती मला वाटतं आमंत्रित केलेलं आहे ते सार्थक घाटवळ यांना. हा नवोदित गोलंदाज RCC B संघाकडून पुनरागमन करताना दिसतोय. स्वप्नील सारगे यांनी सार्थक घाटवळ यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. आता ही 6 चेंडू मध्ये 7 धावसंख्येची गरज. मॅच जिंकल्यानंतर RCC B संघाने मॅच जिंकल्यानंतर RCC संघाचे विद्यमान करणार आकाश भाटे यांच्याकडून 1001 रुपयाचं रोख पारितोषिक. कल्पेश सारगे यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक. मयूर वाजे यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक. बघूया. आणि काय चेंडू टाकलाय. 1 धावसंख्या मात्र पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा मानस असेल आणि दुसरी धावसंख्या सुद्धा पूर्ण होते आहे. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये फंबल होताना पाहतायत. आता मात्र समीकरण येऊन ठेपलेलं आहे 5 चेंडू मध्ये 5 धावसंख्येची गरज. थोडी आखूट टप्प्याची गोलंदाजी करताना दिसत आहेत ते सार्थक घाटवळ. बघूया
सलामीला आलेला फलंदाज जय अजूनही आपल्या संघाच्या विजयाच्या आशा प्रज्वलित ठेवताना दिसत आहेत. आणि आता मात्र मारण्याचा फटका, एक धावसंख्या पूर्ण आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बाउंड्रीला, एकच धावसंख्या. पंचांचा निर्णय विकेट. विकेट विकेट. थँक्यू. आरसीसीबी संघ हा जर विजयी ठरला तर आरसीसीबी संघाचे समर्थक हितेश शिंदे यांच्याकडून 5,001 रुपयाचं रोख पारितोषिक आरसीसीबी संघाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते हितेश शिंदे यांच्यासाठी. आरसीसीबी संघ जर विजयी ठरला तर 5,001 रुपयाचं रोख पारितोषिक आरसीसीबी संघाचे कट्टर समर्थक हितेश शिंदे. आता मात्र समीकरण येऊन ठेपलेलं आहे. 4 चेंडूमध्ये 5 धावसंख्येची गरज. जय आउट झाल्यानंतर, जय बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी मात्र येतोय तो राहुल. आपल्या संघाच्या विजयाच्या आशा मात्र प्रज्वलित ठेवणारा हा फलंदाज परत एकदा मैदानावरती राहुल. बघूया सार्थक यांचा पुढील चेंडू. एक 10 ते 12 पावलांचा रनअप सार्थक यांचा. तेवढाच मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे तो राहुल. आता मात्र समीकर 4 चेंडूमध्ये 5 धावसंख्येची गरज असताना सार्थक यांचा पुढील चेंडू आणि मारण्याच्या नादामध्ये बीट झाला. एक धावसंख्या मात्र नक्कीच पूर्ण होईल आणि एकाच धावसंख्येवरती मात्र समाधान मानावं लागणार आहे. समीकरण येऊन मात्र आता ठेपलेलं आहे. 3 चेंडूमध्ये 4 धावसंख्येची गरज. तेवढ्याच गोलंदाजी चांगलं प्रदर्शन आपल्याला ह्या नवोदित खेळाडू सार्थक घाटोळे यांच्याकडून पाहायला मिळत आहे. अनुभवाची कमी नक्कीच, पण अनुभवाचा तेवढाच फायदा स्वतः एसटीच्या मागून स्वप्नील सारगे आपल्या ह्या गोलंदाजांना देताना दिसत आहेत. आता मात्र 3 चेंडूमध्ये 4 धावसंख्येची गरज. क्षेत्ररक्षण थोडस हलवताना दिसत आहेत ते स्वप्नील सारगे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. स्ट्राईक एंडला परत एकदा रोशन आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेताना दिसत आहेत. सामना मात्र येऊन तोलामोलाच्या परिस्थितीमध्ये दिसतोय. 3 चेंडूमध्ये 4 धावसंख्येची गरज असताना हा चेंडू लेग साईडला पटवलेला आहे. एक धावसंख्या मात्र पूर्ण आणि विजयाचा हा चौकार. पुढील होणाऱ्या समालोचनासाठी मी मंचावरती आमंत्रित करतोय आमचे सहकारी टेनिस क्रिकेट समालोचक सन्माननीय अविनाशजी काटे साहेब. धन्यवाद. ओव्हर टू यू. नमस्कार. थँक्यू. जो एक आवाज, गोड आवाज आपण ऐकला ते स्वतः आज आयोजक देखील आहेत ते गजानन वरणकर सरांचं. आपण समालोचन कक्षामधून एक गोड आवाज ऐकलात. धन्यवाद. आम्हाला देखील लाख मुलाचं सहकार्य केलात. आता मात्र